नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद गोरपडे गेली 18 वर्ष ऑफलाईन पद्धतीने क्लास घेत आहे आणि दरवर्षी माझा 100% रिझल्ट असतो। आणि आता मी ठरवलेलं आहे की माझ्या या नॉलेजचा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा या हेतूने मी ऑनलाईन कोर्सेस सुरू करत आहे। त्याचसोबत आपलं यूट्यूब चॅनल आहे एज्युट्रिक्स बाय विनोद सर, हे देखील पहा। मग तुम्हाला माझी टीचिंग पद्धती कशी आहे हे कसं समजेल याच्यासाठी मी मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स तसेच इंग्लिश याचे डेमो व्हिडिओज बनवलेले आहेत। ते डेमो व्हिडिओज पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल मी कशा प्रकारे शिकवतो आणि या सरांचं शिकवलेलं आपल्याला समजेल का हे तुमच्या लक्षात येण्यासाठी, हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी हे डेमो व्हिडिओज आहेत। तर आज मी तुमच्या समोर इंग्लिशचा एक डेमो व्हिडिओ सादर करीत आहे। या आपल्या इंग्लिशच्या डेमो क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आपण या ठिकाणी शिकणार आहोत लर्न इंग्लिश इन इझी वे। मग इंग्लिश साध्या पद्धतीने सहज कसं शिकता येईल हे मी या डेमो मध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर चला सुरू करूयात आपला डेमो। बघा बाळांनो, आज मी या डेमो क्लासमध्ये काही घटक घेतलेले आहेत, त्याला कंटेंट बोलतात। पहिला घटक आहे मराठी टू इंग्लिश सेंटेन्स। म्हणजे काय तर मराठीचे वाक्यावरून इंग्लिशचं वाक्य कसं बनवायचं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याच सोबत आहे टेन्स म्हणजे काय। तुम्ही बरेच वेळा टेन्सची फॉर्म्युला पाठ केले असतील, पाठ केलं की विसरतं, लक्षात राहत नाही, हे तुमचा अनुभव असेल। मग या ठिकाणी मी तुम्हाला इझी मेथड सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ते काय चांगल्या रीतीने समजतील। आणि अजून एक गोष्ट, मी तुम्हाला मराठी प्लस इंग्लिश दोन्हीचे काळ शिकवणार आहे। माझा शब्द आहे बाळांनो किंवा माझा अनुभव सांगतो, आतापर्यंत तुम्हाला मराठीमधून काळांची सूत्र कोणीही शिकवलेली नाहीयेत। तुम्ही या ठिकाणी सर्वप्रथम ती सूत्र पाहणार आहात। त्याचसोबत रायटिंग स्किल मधला एक कंटेंट घेतलाय, त्याचं नाव आहे रिपोर्ट रायटिंग। इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना रिपोर्ट रायटिंग हे बोर्ड एक्झामसाठी 5 मार्क्सला येत असतं। मग हे रिपोर्ट रायटिंग कसं करायचं हे मी या डेमो क्लासमध्ये सांगणार आहे। चला आपण एका एका कंटेंट वरती आता अभ्यास करायला सुरुवात करूया। पहिला जो आपला कंटेंट आहे त्याचं नाव आहे मराठी टू इंग्लिश सेंटेन्स कन्वर्ट कसं करायचं। म्हणजे दिलेलं वाक्य मराठीतून असेल ते वाक्य इंग्लिश मध्ये कसं बनवायचं हे आपल्या महाराष्ट्रातील मुलांना का जमलं पाहिजे। कारण त्याचं असं आहे की आपली मदर टंग, आपली मातृभाषा ही मराठी आहे। आपल्याला मराठीतून बऱ्याचशा गोष्टी सहज आणि क्लिअर समजतात, परंतु तीच गोष्ट इंग्लिशमधून समजण्यासाठी थोडासा त्रास होतो। आणि मी नक्की या गोष्टीवरती विश्वास ठेवतो, ज्या मुलाची मदर टंग चांगली, ज्या मुलाला मदर टंग मध्ये काही सुद्धा विचार करता येत असतील, तो मुलगा इतर भाषेत देखील किंवा इतर कोणत्याही लँग्वेज मध्ये विचार करू शकतो, बोलू शकतो। परंतु कोणतीही इतर लँग्वेज शिकायची असेल तर त्याला आपली मराठी भाषेमध्ये ते कन्वर्टिंग करावं लागतं। जसं की बघा GOOD, गुड, गुड म्हणजे चांगला। परंतु गुड म्हणजे चांगला हा अर्थ आपल्याला माहित नसेल तर गुड हा शब्द कुठे यूज करायचा इंग्लिश मध्ये हे कळणार नाहीये। म्हणून गुडचा अर्थ चांगला असतो हे कळलं तरच आपण ते यूज करतो। म्हणून आपल्याकडे याला ट्रान्सलेशन मेथड बोलतात। या ट्रान्सलेशन मेथड पद्धतीनेच सर्व स्कूलमध्ये टीचिंग देखील होत असते। फक्त इंग्लिश मीडियम याला अपवाद आहे, ज्या ठिकाणी इंग्लिश टू इंग्लिश टीच केलं जातं, परंतु त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांना कंटेंट समजण्यासाठी मराठी मधून थोडेफार अर्थ सांगावे लागतात, सांगितले जातात, जेणेकरून ते मुलांना पटकन समजेल, पटकन ग्रास्पिंग होईल। मग आता सर्वात महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे आपली ती संकल्पना, मराठी वाक्याचं इंग्लिश वाक्य कसं बनवायचं। बघा बाळांनो, जर तुम्ही नीट बारकाव्याने विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की इंग्रजीची वाक्याची रचना कशी असते। एक बेसिकली S + V + O हे तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल। म्हणजे काय, S फॉर सब्जेक्ट, V फॉर वर्ब अँड O फॉर ऑब्जेक्ट या स्वरूपात वाक्यरचना असते। मग एक उदाहरण घेऊयात, तुमच्या लक्षात येईल। सिंपलचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात। I eat a mango, बरोबर। आता याच्यामध्ये आय हा S म्हणून काम करतो, इट हा V म्हणून काम करतो आणि मँगो O म्हणून काम करतो। मग अशा स्वरूपाची वाक्यरचना असतात बऱ्यापैकी। असे अनेक वाक्यरचनांचे प्रकार आहेत, परंतु बेसिकली याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं जातं, याच्यानुसार सांगितलं जातं। आता नीट मराठीमध्ये बघा, याच वाक्याचं आपण मराठी केलं तर काय होईल ट्रान्सलेशन मध्ये, मी आंबा खातो। ओके, मग
मी आंबा खातोच काय झाला, यस झाला. आंबा काय आहे, ओ आहे, आणि हे काय आहे, वी आहे. मग तुमच्या लक्षात येतंय मराठीची वाक्यरचना कशी बनते, यस प्लस ओ प्लस वी. ओके. मग आपली मातृभाषा अशी आहे, मी आंबा खातो. या ठिकाणी वर्ब शेवटी येतं, म्हणजे क्रियापद हे शेवटी येतं, आणि इंग्रजीमध्ये क्रियापद हे मध्ये येतं. मग आपल्या मुलांना मराठी जास्त वापरत असल्या कारणाने आपली मुलं त्याच स्वरूपात थोडंसं ट्राय करत असतात. परंतु हे होतं छोटंसं वाक्य 3 शब्दांचं, अशी खूप मोठी वाक्य आली तर ते कसं कन्वर्ट करायचं, ते SVO फॉर्ममध्ये कसं लिहायचं, हे थोडंसं त्रासदायक होतं. आणि हे त्रासदायक झालं की मुलांना त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकली चुका होतात आणि वाक्यामध्ये किंवा रायटिंगमध्ये चुका घडतात. तर याच्यावरती मी एक सोल्युशन घेऊन आलेलो आहे की ज्यादा टेक्निकली विचार न करता खूप सिंपल पद्धतीने मराठी वाक्याचं इंग्लिश वाक्य कसं करायचं हे मी शिकवणार आहे या ठिकाणी. बाळांनो, मराठीचं इंग्लिश वाक्य करण्यासाठी एक खूप मोठी अशी ट्रिक्स तुमच्याकडे असावी लागेल, आणि ती ट्रिक्स म्हणजे 1 2 3. तुम्हाला 1 2 येतं का? 1 2 जर येत असतील तर तुम्ही नक्कीच मराठीचं इंग्लिशमध्ये वाक्य बनवणार, हा माझा शब्द आहे. चला ट्राय करून पाहूयात. बघा, या ठिकाणी आपण एक वाक्य घेऊयात, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे मी दररोज पुस्तक वाचतो. आता बघा बाळांनो, हे वाक्य आहे, मी दररोज पुस्तक वाचतो. तुम्ही वाचता का? वाचा. वाचाल तर नक्की वाचाल. मग आता आपल्याला या वाक्याचं इंग्लिश वाक्य करायचं आहे. तर मी काय बोललो तुम्हाला, 1 2 येतं का? ओके. आता 1 2चा यूज कसा करायचा, 1 2 3 बोलूयात आपण त्याला. म्हणजे हाऊ मेनी नंबर्स, हाऊ मेनी वर्ड्स आर देअर, त्यांना आपल्याला इंडिकेशन करायचं नंबरचं. किती शब्द आहेत त्याला नंबर्स देऊयात. मी हा एक शब्द आहे, दररोज हा दुसरा शब्द आहे, पुस्तक तिसरा आहे, वाचतो चौथा आहे. असं 1 2 3 आपल्याला ओळखता येईल. ओके. आता काय करायचं बाळांनो, याच्या नंतरनं 1 पासून डिरेक्टली लास्टला जायचं. लास्टला कितीही नंबर असू द्या त्याच्याकडे जायचं, तिथून रिटर्न यायचं. कसं? तर बघा, आता मी साठी इंग्लिश शब्द सांगा काय येईल. मी साठी असतो आय. याच्या नंतर कुठं जायचं, वाचतो. वाचतो ही क्रिया आहे वाचण्याची, मग वाचण्याची क्रिया आहे तर मग याच्यासाठी इंग्लिश शब्द कोणता आहे, रीड. लक्षात येते का तुमच्या? 1 अगोदर लिहिला, त्याच्यानंतर 4चा लिहिला. आता पुस्तकसाठी काय लिहायचंय, पुस्तकला काय असतं इंग्लिशमध्ये शब्द, बुक. दररोजला एव्हरीडे. बघा वाक्यरचना कशी झाली, आय रीड अ बुक एव्हरीडे. झालं आपलं इंग्लिशमध्ये वाक्य बनवून. इंग्लिशमध्ये वाक्य बनवण्यासाठी कशाची गरज होती, फक्त 1 2 3 आपल्याला ओळखता आले पाहिजेत आणि ते देता आले पाहिजेत. याच्यामध्ये ट्रिक समजली तुम्हाला, कसं जातो आपण. चला अजून एक वाक्य पाहूयात, जमतंय का आपल्या पद्धतीनं. रमेश सुट्टीमध्ये मैदानावर क्रिकेट खेळतो. आता बघा बाळांनो, एवढं मोठं वाक्य घेतलं आपण, रमेश सुट्टीमध्ये मैदानावर क्रिकेट खेळतो, याचं आपल्याला इंग्लिश वाक्य बनवायचं आहे. तुम्ही ट्राय केला तर तुमच्या थोड्याफार चुका होतील, शब्द इकडचे तिकडे जातील, परंतु आपल्या 1 2 3च्या ट्रिक्सनं याच्यामध्ये चुका कधीच होणार नाहीत. बघा कसं, रमेश हा एक शब्द आहे, सुट्टी मध्ये हे 2 शब्द आहेत, सुट्टी वेगळा शब्द आहे, मध्ये 3. मैदान आणि वर हे सुद्धा वेगवेगळे शब्द होतात. मैदानावर, परंतु मैदान हा युनिक शब्द आहे, वर त्याला लागलेला प्रत्यय आहे, म्हणून मैदान 4 वर 5, क्रिकेट 6, खेळतो 7. बघा आता या वाक्यामध्ये 7 शब्द आले, परंतु आपले ट्रिक्स सोडायची नाहीये. 1 नंतर कुठं जायचं, डिरेक्टली 7 कडे, म्हणजे लास्टचा जो नंबर असेल त्याच्याकडे, तिथून डिरेक्टली रिटर्न यायचं. ओके. आता या पद्धतीने आपण इंग्लिशमध्ये वर्ड लिहिण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानुसार रमेश साठी शब्द असतो रमेश, खेळतोला असतो प्ले, त्याच्यानंतर क्रिकेट, त्याच्यानंतर वर, वर म्हणजे ऑन दी, मैदानाला काय बोलतो आपण, ग्राउंड. ओके. मध्ये, सुट्टीमध्ये, इन हॉलिडे, सुट्टीला काय बोलतात, हॉलिडेज किंवा रेसेस, म्हणजे शाळेची सुट्टी असेल तर रेसेस बोलतात, आणि खूप मोठी लेंदी सुट्टी असेल तर हॉलिडेज बोलतात.
ओके. रमेश प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड इन हॉलिडेज. झालं की नाही आपलं वाक्य इंग्लिशमध्ये? खूप छान ट्रिक्स आहे की नाही? आशा करतो ही ट्रिक्स तुम्हाला समजली असेल आणि या ट्रिक्स नुसार तुम्ही इथून पुढे वाक्य बनवण्याचा प्रयत्न कराल. परंतु याच्यामध्ये थोडंसं आपल्याला लॉजिकली काय गोष्टी माहिती पाहिजेत. त्या कोणत्या? तर त्या मराठी शब्दासाठी अचूक शब्द कोणता आणि हे कधी शक्य होईल? तर तुम्हाला तुमचा शब्दसाठा मोठा असेल तर हे वाक्य सहज बनवता येणार आहेत. ओके, गुड. तर याच्यामध्ये ग्रॅमॅटिकली काहीच चुका नसतात, एरर नसतात. अशा स्वरूपाची वाक्य आपण चांगल्या रीतीने लिहून आपलं रायटिंग स्किल सुधारू शकता. धन्यवाद. तुम्हाला हा कंटेंट समजला असेल तर आपण पुढे जाऊयात. बाळांनो, पुढे जाण्या अगोदर एक काम करू की मी दिलेल्या टेक्निकने तुम्हाला काही होमवर्क देतो, तो आपण या ठिकाणी पाहूयात. होमवर्क्स मध्ये काय करायचं आहे तुम्हाला? एक सिंपल साधारणतः आता काय करायचं, लास्टला तो ते अशी येणारी वाक्य घ्या आणि ती वाक्य कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी आंबा खातो, बरोबर, तो रोज रोज दूध पितो, यासारखी छोटी छोटी वाक्य घ्या, 3-3, 4-4, 5-5 शब्दांची, आणि त्याचं इंग्लिशमध्ये वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. अशी होमवर्क्समध्ये तुम्ही 5 वाक्य बनवा आणि मला नक्की सांगा की खरंच सर ही ट्रिक्स उपयोगी पडली. चला आता आपण पुढे जाऊयात. बाळांनो, आपला हा कंटेंट आहे टेन्स. टेन्स म्हणजे काळ. आणि ज्या मुलांचे काळ पाठ नसतात म्हणजे टेन्स पाठ नसतात त्या मुलांना इंग्लिशचं टेन्शन असतंच, आणि ज्या मुलांचं टेन्स परफेक्ट असतात त्यांना इंग्लिश या विषयाचं टेन्शनच नसतं. म्हणून ज्यांना इंग्लिशचं टेन्शन घालवायचं असेल त्यांना आपले टेन्स परफेक्ट केले पाहिजेत. चला तर आता आपण पाहूयात आपले टेन्स कसे परफेक्ट करायचे. आणि हे जे फॉर्म्युला आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी इझी मेथड मी तुम्हाला सांगणार आहे. सहज सोपी पद्धत, की माझी खासियत आहे मी कोणताही कंटेंट शिकवत असताना ट्रिकच्या सहाय्याने शिकवत असतो. ओके, तर ती ट्रिक्स मी तुम्हाला देईल. तत्पूर्वी आधी कॉन्सेप्ट समजून घेऊयात आपण. काय आहे टेन्स म्हणजे काय? तर याला मराठीमध्ये काळ बोलतात बाळांनो, माहिती आहे सर्वांना. टेन्स म्हणजे काळ. ओके, आता कोणकोणते काळ आहेत तुम्हाला सर्वांना माहित आहे काळ? तर मेन काळाचे प्रकार प्रेझेंट टेन्स, ओके, देन पास्ट टेन्स, अँड देन फ्युचर टेन्स. आहेत की नाहीत? 3 मुख्य प्रकार. ओके, आता याचे सब टाइप्स पडतात, उपप्रकार पडतात. ते बघा, तसे पाहायला गेले तर एका काळाचे 4-4 उपप्रकार आहेत. परंतु चौथा जो काळ आहे ना, कंटिन्युअस परफेक्ट टेन्स, हा जास्त करून विचारात घेतला जात नाही. त्याच्यामुळे त्याचा ताण न घेता आपण फक्त एका काळाचे 3 सब टाइप्स शिकूयात. तर पहिला टाइप असतो सिंपल. सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्स. सेम तसेच इथं सिंपल, कंटिन्युअस आणि परफेक्ट. तसेच या ठिकाणी सुद्धा सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स आणि परफेक्ट फ्युचर टेन्स. ओके, लक्षात येते तुमच्या? तर असे एका काळाचे 3-3 उपप्रकार पडतात. हा मुख्य काळ प्रेझेंट टेन्स, हा पास्ट टेन्स आणि हा फ्युचर टेन्स, याचे 3 सब प्रकार पडतात. मग या स्वरूपामध्ये ध्यानात ठेवायचे असतील तर याला मराठीमध्ये काय बोलतात? वक्का, बुक्का, बक्का, म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. मग याला दुसऱ्या शब्दाला काय बोलतात? याला साधा वर्तमान काळ बोलतात, याला अपूर्ण वर्तमान काळ बोलतात, याला पूर्ण वर्तमान काळ बोलतात. हे तुम्हाला माहिती असेल. तर आता आपण थोडंसं पुढे जाऊयात की याच्यातला एक 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 काळ माझ्या पद्धतीने चांगला कसा शिकता येईल हे आपण पाहूयात. आणि लास्टला मी फॉर्म्युलाचे तुम्हाला ट्रिक्स सुद्धा देणार आहे. चला बाळांनो, आपण पाहूयात आता सिंपल प्रेझेंट टेन्स. मराठीमध्ये याला साधा वर्तमान काळ असं बोलतात. मग साधा वर्तमान काळ बोललं की आता मी तुम्हाला एक नक्की सांगितलं, कंटेंट सांगत असताना सांगितलं मी तुम्हाला टेन्स शिकवणार आहे, परंतु ते मराठीचे सुद्धा 9 काळाचे सूत्र शिकवणार आहे आणि इंग्लिशच्या सुद्धा 9 काळाचे सूत्र शिकवणार आहे. तर मराठीमध्ये या काळाचं सूत्र कसं असेल तर हे रीड करण्यासाठी काय बोलायचं, हे तुम्ही एक शब्द लिहितो तो डोक्यात ठेवा. मराठीमध्ये ज्या वाक्याच्या शेवटी असा विचार करायचा. विचार कसा करायचा? मराठीमध्ये ज्या वाक्याच्या शेवटी त, ता, ती,
तो ते स. मराठीत ज्या वाक्याच्या शेवटी त ता ती तो असतं ते वाक्य साध्या वर्तमान काळाचं असतं. मग इंग्रजी सूत्र काय? आता हे इंग्लिशचं सूत्र तुम्हाला माहित असणार आहे, परंतु आपण टीच करतोय. चला पाहूयात. एस प्लस व्ही वन प्लस ओ. आता व्हॉट इज अ व्ही वन? तर बघा बाळांनो, व्ही वन कोणाला बोलतात? आता आपण एक शब्द घेऊयात, वर्ब. प्ले, प्लेड आणि प्लेड. याला V1 बोलतात, याला V2 बोलतात, याला V3 बोलतात. आता हे मुलांना लक्षात ठेवण्यासाठी V1 V2 V3 काढलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये याला रूट वर्ब बोलतात, याला पास्ट टेन्स बोलतात, याला पास्ट पार्टिसिपल बोलतात. परंतु लक्षात येण्यासाठी V1 V2 V3 हे खूप झालं, पटकन समजतं विद्यार्थ्यांना. मग अशा स्वरूपाचं वाक्य बनलं ज्याच्यामध्ये V1 असला की ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं असतं. तर आता आपण थिंक आउट करूयात. चला एक वाक्य घेऊयात आपण या ठिकाणी, जेणेकरून तुम्ही थोडंसं तयार व्हाल की कशा स्वरूपाचं आपण टेन्सेस शिकणार आहोत हे तुमच्या लक्षात येणार आहे. या ठिकाणी मी एक वाक्य घेतोय. तो रस्त्यावर पळतो. ओके, हे एक वाक्य आहे. तो रस्त्यावर पळतो. मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी एक वाक्य घेतोय. तर आता आपल्याला काय करायचं बाळांनो, याचं इंग्लिश वाक्य बनवायचंय. मग मी अगोदर जो कंटेंट शिकवला ना, मराठी टू इंग्लिश, ते पण थिंकिंग आपण इथं करणार आहोत. त्याच सोबत टेन्स पण करणार आहोत. म्हणजे तुमचा डबल स्टडी होणार आहे. मराठी टू इंग्लिश वाक्य पण शिकणार आहात पुन्हा एकदा, आणि टेन्स, मराठीचे पण टेन्स शिकणार आहात आणि इंग्लिशचे पण टेन्स शिकणार आहात. बघा किती मस्त आहे ही गोष्ट. आता याच्यामध्ये सांगा, तो एक, रस्ता दोन, वर तीन, पळतो चार. आपली लॉजिक काय आहे? 1 पासून 4 कडे जायचं, रिटर्न यायचं. मग सांगा इंग्लिशमध्ये शब्द. तो साठी काय असतो? ही. आता याच्यानंतर पळतोकडे जायचंय, पण पळतोकडे पळण्यापेक्षा अगोदर इंग्लिशचा फॉर्म्युला बघायचा. इंग्लिशच्या फॉर्म्युलामध्ये वर्बचा विचार करायचा. कसला वर्ब पाहिजे आपल्याला? V1 पाहिजे. मग पळतो, पळतोसाठी शब्द काय असतात? रन, रॅन आणि रन. म्हणजे हे V1 असतं, V2 असतं आणि हे V3 असतं. माहित आहे? चला मग आपल्याला रनचं V1 घ्यायचंय. म्हणजे काय आलं? रन ऑन, ऑन दी रोड. ही रन ऑन दी रोड. ओके, गुड. म्हणजे तुम्ही या ठिकाणी शिकला मराठीचं इंग्लिशमध्ये वाक्य करायचं शिकला, प्लस तुम्हाला या ठिकाणी समजलं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मराठीचं वाक्य कसं असतं, इंग्लिशमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य कसं असतं. हे फक्त वर्बवरून समजतं बाळांनो. मराठीचा वर्ब असू द्या किंवा इंग्लिशचा वर्ब असू द्या, याच्यावरून काळ समजत असतात. हे डोक्यात ठेवायचं. डन. तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स चांगल्या रीतीने समजला असेल मी आशा करतो. आपण पुढे जाऊया. आता याच्यानंतर कोणता काळ आहे बाळांनो? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. बरोबर. याला काय म्हणतात मराठीमध्ये? अपूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे. मग याचं मराठीचं सूत्र काय? मराठीचं सूत्र म्हणजे मराठीत वाक्याच्या शेवटी काय येतं हे थिंक आउट करायचं. काय येतं? तर त प्लस आहे, आहात, आहोत, असं मराठी वाक्याच्या शेवटी येतं. ते कसं होणार आहे हे पण मी सांगणार आहे. याचं इंग्रजी सूत्र पाहूयात आपण. काय असतं? यस प्लस ॲम ऑब्लिक इज ऑब्लिक आर. म्हणजे या तिघांपैकी एक. इट्स कॉल अ हेल्पिंग वर्ब. याला ऑक्झिलरी वर्ब्स बोलतात. एम इज आर प्लस वर्बला ING. ओके. ओ, आता हे समजण्यासाठी बनवलेलं आहे बरं का बाळांनो, मुलांनो. हे मुलांना लक्षात येण्यासाठी. वर्बला ING लागतो. V1 V कॅपिटल लिहिलाय मी, म्हणजे वर्बला ING लागतो. ठीक आहे. तर चला आपण एक वाक्य बनवूयात या रूपामध्ये मराठीत पाहिजे. आता आपलं अगोदरचं वाक्य कोणतं होतं? तो रस्त्यावर पळतो. आता तेच वाक्य आपल्याला बनवायचं बरं का बाळांनो. तो रस्त्यावर पळतोच काय होणार आहे? त होणार. पळत. शेवटी याला काय बे? आहे, आहात, आहोत. काय बसेल? पळत आहे. तो रस्त्यावर पळत आहे. ओके. वाक्य बनलं अपूर्ण वर्तमान काळामध्ये. म्हणजे एकच वाक्य आपण कन्वर्ट करणार आहे 9 काळांमध्ये. हे पण लक्षात ठेवा. तो रस्त्यावर पळत आहे. आता 1 2 3 बघूयात आपण. 1 2 3 4 5.
लक्षात येते का बघा? आता मी जास्त बोलणार नाही, एक कडून लास्ट कडे जायचं 5 नंबर्स कडे. ओके, मग ही आहे साठी काय घ्यायचं? आता ज्यावेळेस पहिला लिहिला का नाही एक आकडा बाळांनो, एक आकडा लिहिला की डिरेक्टली इंग्लिशच्या फॉर्म्युलामध्ये जायचं, एवढा विचार करायचा वरपासून, येस आणि ओ सोडून द्यायचा आणि जे मध्ये आहे त्याचं थिंक आउट करायचं. मग तो पासून आहेकडे जातो आपण. आहेसाठी कोणता शब्द येतो हे जास्त विचार करायचा नाही. एम इज आर या तिघांपैकी काय सूट होईल ह्याला बघा. ही इजचा अर्थ आहे असतो. त्याच्यानंतर पळत, पळत काय वर्ब आहे, त्याला आयएनजी लावायचा. ही इज रनिंग, पळत, ऑन वर, ऑन दी रोड. ठीक आहे, हे झालं आपलं वाक्य. ही इज रनिंग ऑन दी रोड. हे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. तुमच्या लक्षात येतंय मराठीमधील वाक्य जर कन्वर्ट करायचं असेल तर कसं थिंक आउट केले जातात, त्याच्या लास्टमध्ये म्हणजे वर्बमध्ये जे चेंजेस आहेत ते आपल्या वर्बमध्ये चेंजेस आले की आपले वाक्य ग्रॅमॅटिकली क्लिअर येत असतात. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स देखील तुम्हाला समजला असेल अशा आशा करतो. आपण पुढे जाऊया. आता आपण पाहणार आहोत परफेक्ट प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, याला पूर्ण वर्तमान काळ बोलतात. आता पूर्ण वर्तमान काळ याचं पण मराठीमध्ये सूत्र, मराठीमध्ये सूत्र म्हणजे मराठी वाक्याच्या शेवटी काय येतं लक्ष द्या. लाली लेलो, लाली म्हणजे लिपस्टिक नव्हे, लाली लेलो, ल का ना ला, ली लेलो प्लस आहे, आहात, आहोत यापैकी एक. ठीक आहे, आता इंग्रजी सूत्र कसं बनतं बाळांनो याचं? यस प्लस हॅव ऑब्लिक हॅज म्हणजे दोन्ही पैकी एक, प्लस V3 म्हणजे वर्बचं तिसरं रूप, प्लस ओ. आता याच्यामध्ये आपल्याला दिलेलं वाक्य जे होतं का नाही, आपलं कोणतं वाक्य घेतलं होतं रे आपण? तो रस्त्यावर पळतो. याचं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पण बनवलं, तो रस्त्यावर पळत आहे. आता याच्यामध्ये त्याला कन्वर्ट करा बरं. तो रस्त्यावर पळाला आहे, तो रस्त्यावर पळाला आहे. आलं का? लाली लेलो ना आहे आहात, हे झालं वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं. आता याचं आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्य बनवायचंय. मग आपलं काय 1 2 3 4 आणि दॅट इज 5. एक पासून कुठे जायचं? लास्टला 5 कडे, देन रिटर्न यायचं. मग तो साठी काय असतो शब्द? ही. आहे साठी काय घ्यायचा? आता तुम्ही बोलणार सर एम इज आर तिकडे होतं, इथं काय बघायचं? हॅव हॅज पैकी सुटेबल शब्द लिहायचा इथं. ही साठी काय येईल? ही हॅज पळाला, V3 लिहायचं. ही हॅज रन ऑन दी रोड. तर अशा प्रकारे आपल्याला टेन्स मराठीमध्ये, मराठीचे टेन्सचे फॉर्म्युले, इंग्लिशचे टेन्सचे फॉर्म्युले, त्याचसोबत तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन दाखवलं, त्याला टेन्समध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला थिंक आउट काय करायचं असतं? तर यस आणि ओ हे दोन कडचे राहणार आहेत ते राहणारच आहेत. मध्ये वर्ब जवळ जे चेंजेस आहेत ते आपल्या वाक्यामध्ये आले पाहिजेत. आणि ते झालं की आपण टेन्समध्ये वाक्य कन्वर्ट करत असतो. आता तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स सहज समजला, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स हा देखील समजला, परफेक्ट प्रेझेंट टेन्स हा देखील समजला. आता येथून पुढे मी तुम्हाला फक्त फॉर्म्युलाच सांगेल आणि त्याचा तुम्ही या पद्धतीने म्हणजे हे वाक्यच तुम्ही सोडवायचे. आता फक्त आपण फॉर्म्युलाच पाहणार आहोत. चालेल? चला चला बाळांनो, मी आता तुम्हाला प्रेझेंट टेन्सचे तीनही फॉर्म्युले सांगितले आहेत, ते एकदा प्रथम लिहून घेऊयात आणि नंतर ना आपण बाकीचे फॉर्म्युला पण सांगूयात. बघा, आता मी जो सांगितला तुम्हाला फॉर्म्युला तो होता सिंपल प्रेझेंट टेन्सचा. सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, त्याचा मराठी फॉर्म्युला देखील सांगितला होता. तर आता आपण इथं ठिकाणी मराठी लिहू, इथं इंग्लिश लिहू. मराठीमध्ये काय सांगितलं मी? वाक्याच्या शेवटी काय आलं पाहिजे? त, ता, ती, तो, ते आणि स. इंग्लिशमध्ये काय पाहिजे? यस प्लस V1 प्लस ओ. डन. ह्याचं वाक्य देखील आपण बनवलं. त्याच्यानंतर ना पाहिलं आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. याचं मराठीचं वाक्य काय, मराठी सूत्र काय पाहिलं होतं आपण? त अधिक आहे, आहात,
आहोत. इंग्रजी सूत्र काय सांगितलं होतं याचं? यस प्लस एम इज आर प्लस वर्बला ING प्लस ओ. त्याचसोबत आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स देखील पाहिला. त्याचं मराठी सूत्र काय पाहिलं होतं आपण? ला ली लेलो प्लस आहे आहात आहोत. त्याचं इंग्रजी सूत्र काय पाहिलं आपण? यस प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ओ. अशा तऱ्हेने आपण फॉर्म्युलाच पाहिले. कशाचे? प्रेझेंट टेन्सचे तीनही पाहिले. आता आपल्याला कशाचे पाहिजे आहेत? सेम पास्ट टेन्सचे फॉर्म्युले पाहिजेत. मग सिंपल प्रेझेंट टेन्सची जसं वाक्य आपण बनवलं, तो रस्त्यावर पळतो, हे तिन्ही मध्ये कन्वर्ट केलं होतं, होय की नाही? तसंच तुम्ही पास्ट टेन्स साठी सुद्धा बनवायचं. मग मी तुम्हाला फॉर्म्युलाज देतो आता या ठिकाणी. सिंपल पास्ट टेन्स मराठी सूत्र काय विचार करणार तुम्ही? मराठी वाक्याच्या शेवटी आलं पाहिजे. हे काय येतं? ला ली लेलो एवढंच येतं बरं का. इंग्रजी सूत्र यस प्लस V2 प्लस ओ. इथं वर्बचा सेकंड रूप येतं. याच्यानंतर न कुठला असणार आहे? कंटिन्युअस पास्ट टेन्स. याचं मराठी सूत्र बघा. आता कंटिन्युअस मध्ये काय खासियत आहे ते समजून घ्यायची. कंटिन्युअसला इकडे काय होतं? त प्लस. इथं पण त प्लस असणार आहे, परंतु हे पास्ट आहे ना. त प्लस होता होती होते. इंग्रजी सूत्र यस प्लस ऑज ऑब्लिक वेअर प्लस वर्बला ING प्लस ओ. ठीक आहे. आता कोणता राहिला? परफेक्ट पास्ट टेन्स. याचं मराठी सूत्र ला ली ले लो प्लस होता होती होते. याचं इंग्रजी सूत्र यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ. डन. आता लक्ष द्या बाळांनो, याच्यातला फ्युचर टेन्स राहिलेला आहे. आपण तो पुन्हा पाहूयात रेग्युलर टीचिंग मध्ये. हा डेमो आहे, थोडंसं खूप लेंदी व्हिडिओ होईल, त्याच्यामुळे मी फ्युचर टेन्स थोडासा पाठीमागे ठेवतोय. याच्यामध्ये ट्राय करा. माझी शिक्षण पद्धती समजून घ्यायला खूप झालं एवढं तुम्हाला. आता आपण प्रेझेंट टेन्स मध्ये काय केलं? मराठीचं सूत्र सांगितलं, इंग्लिशचं सूत्र सांगितलं. तुम्ही एक वाक्य घेतलं होतं, तो रस्त्यावर पळतो, होय ना? ठीक आहे. हे वाक्य होतं आपलं, तो रस्त्यावर पळतो. इथं काय केलं आपण? त्याचंच, तो रस्त्यावर पळत आहे. इथं काय केलं? तो रस्त्यावर पळाला आहे. ठीक आहे. आता बघा बाळांनो, तुमच्या लक्षात येतंय का? इथं त ता ती तो होता, इथं पळतो मध्ये तो आला, इथं त प्लस आहे आहात होतं, इथं पळत आहे बनलं, इथं लाली लेलो आहे आहात होतं, इथं पळाला आहे बनलं. आता सेम हीच वाक्य याच्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा. मराठीमध्ये लाली लेलो येतं, म्हणजे कसं होईल वाक्य? तो रस्त्यावर पळाला एवढंच बनेल. इथं त प्लस होता होती, कसं होईल? तो रस्त्यावर पळत
होता, कंटिन्युअस पास्टचं वाक्य होईल. त्याच्यानंतर परफेक्ट पास्टचं वाक्य कसं होईल, तो रस्त्यावर पळाला होता, आहेच्या ऐवजी काय येणार, होता. मग अशी तुम्हाला 6 वाक्य मराठीची भेटली. ती 6 वाक्य इंग्लिशमध्ये कन्वर्ट करा 1 2 3 चा यूज करून, परंतु ती यूज करताना काय करायचं, इंग्लिशच्या फॉर्म्युलाचा आपल्याला वापर करायचा आहे. ठीक आहे. हा कंटेंट तुम्हाला चांगल्या रीतीने समजला असेल अशी मी आशा करतो. आणि आपण आता टेन्स हा पार्ट इथं थांबवतोय. फ्युचर टेन्स आपण रेग्युलर क्लासमध्ये शिकूया. चला बाळांनो, आपल्या इंग्लिशच्या या डेमो मधील रिपोर्ट रायटिंग हा लास्टचा कंटेंट आपण या ठिकाणी घेणार आहोत. रिपोर्ट रायटिंग करत असताना कशा स्वरूपाचं रिपोर्ट रायटिंग करायचं आणि याचं महत्व काय हे थोडंसं मी सांगतो. रिपोर्ट रायटिंग येता 10वीच्या बोर्ड एक्झाम मध्ये 5 मार्क्सला येत असतो आणि ही 5 मार्क्स कशी मिळवायची, कसं रायटिंग करायचं हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. बघा, रिपोर्ट रायटिंग ही कॉन्सेप्ट आपल्याला सर्वप्रथम समजून घ्यावी लागेल. काय आहे संकल्पना? आता रिपोर्ट, तुम्ही हा शब्द कुठे ऐकलेला आहे? बघा, बरीचशी लोक काही कामकाज केल्यानंतर ना आपल्या साहेब लोकांना रिपोर्ट सादर करतात. ओके, याला अहवाल बोलतात. त्याचसोबत तुम्ही कधी कधी न्यूज चॅनलवरती पाहिलं असेल, थोडेसे इंग्लिश चॅनल असतील तर ते बोलतात आमचे रिपोर्टर, म्हणजे आमचे बातमीदार, वार्ताहर असा अर्थ असतो. मग रिपोर्ट रायटिंग म्हणजे काय, तर आपल्याला या ठिकाणी बातमीचं लेखन करायचंय. काय लेखन करायचं आहे? बातमी लेखन करायचं आहे. मग आता बातमी लेखन म्हणजे काय, तर बातमी लेखन कसं असतं हे थोडंसं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला समजलं आता कॉन्सेप्ट नक्की. रिपोर्ट म्हणजे काय, तर बातमी लिहायची. तर याच्यासाठी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं आपल्या घरी न्यूजपेपर येत असतील मराठीचे हिंदीचे, आपण वाचतो, परंतु ऍक्च्युअल मध्ये ते बातमी कशी लिहिली जाते, कशा स्वरूपाची असते हे थोडंसं जर आपण शिकलो पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. परंतु मी आता तुम्हाला त्याच्यातूनही थोडासा सॉर्ट आउट करून सांगणार आहे की कमी त्रासामध्ये कशी आपण रिपोर्ट रायटिंग लिहू शकतो आणि प्रॉपर रिपोर्ट कसा असतो हे तुम्हाला सांगणार आहे. बघा, सर्वात महत्वाची काय गोष्ट असते, याच्यामध्ये एक हेडलाईन असते. हेडलाईन, ओके, ज्याला बातमीचं टायटल बोलतात, बरोबर. याच्यानंतर एक सब टायटल असतं, उपशीर्षक. परंतु हे नाही लिहिलं ना आपण आपल्या एक्झाम मध्ये तरी चालतं. ठीक आहे, मग याला आपण स्किप करूयात. ठीक, हेडलाईन असते. त्याच्यानंतर ना एक डेटलाईन असते. डेटलाईन बोलतात याला, म्हणजे ती बातमी कुठून आली, तारीख असते आणि ठिकाण असतं. तुम्ही न्यूजपेपर बघितला तर तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर ना नीट पाहायला गेलं तर 2 पॅराग्राफ असतात बघा बातमीचे. मग पहिल्या पॅराग्राफ मध्ये डेटलाईन नंतर काय कव्हर केलं जातं हे मी सांगतो तुम्हाला. डेटलाईन मध्ये थोडक्यात सांगितलं जातं काय घडलं, कोठे घडलं आणि केव्हा घडलं. या 3 प्रश्नांची उत्तरं पहिल्या पॅराग्राफ मध्ये असतात. आणि जो दुसरा पॅराग्राफ असतो ते असतो कसे कसे घडले. जे घडलंय ते कसं कसं घडलं हे विस्तृतपणे लिहिलेलं असतं. याला बातमी म्हणतात. आता थोडासा विचार करा मी काय सांगतोय ते. हा स्ट्रक्चरल झाला की बाबा या ठिकाणी हेडलाईन असते, या ठिकाणी डेटलाईन असते, इथं थोडक्यात काय कोठे केव्हा हे समजेल या प्रश्नांची उत्तरं भेटतात, इथं कसं कसं या प्रश्नांची उत्तर भेटतात. हा स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवा. आता थोडंसं मी रिपोर्ट बद्दल काही ट्रिक सांगतो ते समजून घ्या. रिपोर्ट हा नेहमी पास्ट टेन्स मध्ये राईट केलेला असतो. कशामध्ये? पास्ट टेन्स मध्ये. म्हणजे बातमी ही नेहमी भूतकाळामध्ये लिहिलेली जाते. भूतकाळ म्हटलं की आता आपण काळ शिकलो, तुम्हाला माहिती आहे मॅक्झिमम V2 चा यूज केला जातो वर्ब मध्ये, एवढं डोक्यात ठेवायचं. त्याच सोबत या गोष्टींचा वापर करत असताना आपल्याला थोडक्या मुद्द्यामध्ये आणि चांगल्या रीतीने सांगता आलं पाहिजे. हे थोडंसं आपल्याला रचना जमली पाहिजे. तर याच्यासाठी एक मी मराठी बातमी घेतो जेणेकरून तुम्हाला थिंक आउट समजेल की काय झालं. आता बघा बाळांनो, विचार करा. एक उदाहरण घेतो. काय घेऊ? पुणे मुंबई रस्त्यावर अपघात, ही एक बातमी आहे. ठीक आहे. आता पुणे मुंबई रस्त्यावर अपघात हे काय झालं, आपली हेडलाईन झाली. मग ह्या हेडलाईन मध्ये तुम्ही थोडंसं चेंजेस करून हेडलाईन बनवू शकता, हरकत नाही, किंवा तशी वापरली तरी चालेल. डन. आता त्याच्यानंतर डेटलाईन असते. डेटलाईन म्हणजे काय येतं, तर ते कुठं घडलं. आता पुणे मुंबई रस्ता छोटा आहे का खूप मोठा आहे, त्याच्यात कुठं घडलं हे कसं कळणार, म्हणून डेटलाईन असते. मग इथं येतं लोणावळा,
आणि डेट लाईन म्हणजे इथं ठिकाण सोबत 25 तारीख वगैरे असतं, अशा स्वरूपाची बातमी तयार होते. आणि मग पहिला पॅराग्राफ कव्हर होतो. कसा होतो ते सांगतो तुम्हाला. पुणे मुंबई रस्त्यावरती लोणावळा या ठिकाणी दिनांक 24 रोजी, 24ला घडलंय ते 25ला लिहितो कारण भूतकाळ आहे. घडलायच्या अगोदर सांगू शकतो का आपण उद्या 26 तारखेला पुणे मुंबई रस्त्यावरती अपघात होणार आहे असं नाही सांगू शकत ना. मग घडून गेलेलीच बातमी बनते. पुणे मुंबई रस्त्यावरती दिनांक 24 रोजी लोणावळा या ठिकाणी मुंबईकडून येणारा ट्रक आणि पुणेकडून येणारी दुचाकी यांचा भीषण अपघात झाला. या ठिकाणी बघा काय काय कळलं तुम्हाला. काय झालं, अपघात झाला समजलं. कोठे झाला, लोणावळा येथे झाला समजलं. केव्हा झाला, 24 तारखेला संध्याकाळी 5 वाजता झाला हे समजलं. क्लिअर. एवढं थोडक्यात असं लिहिलेलं असतं. याच्यानंतर न येतं कसं कसे घडले, म्हणजे विस्तृतपणे लिहायचं. मग कसं कसं घडलं म्हणून सांगत असताना कसं लिहिता येईल आपल्याला. मुंबईकडून येणारा मालवाहू ट्रक गाडी क्रमांक MH डॉट 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 डॉट, तसेच पुणेकडून येणारी दुचाकी गाडी क्रमांक MH डॉट डॉट डॉट, याच्यावरती 2 जण बसलेले होते. ट्रक चालकाचं आपल्या ड्रायव्हिंगवरील नियंत्रण सुटलं आणि तो सरळ दुचाकीवर जाऊन आदळला. याच्यामध्ये दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी असून रुग्णालयात आहेत. कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाहीये, परंतु दुचाकीचं खूप नुकसान झालेलं आहे. अशा स्वरूपात इथं कसं कसं घडलं ते डीपमध्ये सांगायचं. आता याला बंधन नसतं तुम्ही काय लिहिणार आहे, कसं लिहिणार आहे, परंतु हे पॉइंट्स लक्षात ठेवा. बघा बाळांनो, आता मी तुम्हाला काय सांगितलं हे तुमच्या लक्षात येत असेल. मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला बातमी लेखन असतं, ओके, आणि इंग्रजीमध्ये सुद्धा रिपोर्ट रायटिंग असतं. आणि हे रिपोर्ट रायटिंग कसं करायचं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता हेच तुम्ही इंग्लिशमध्ये थिंक आउट करा. एखादा सब्जेक्ट दिलाय तुम्हाला, इंडिपेंडन्स डे सेलिब्रेटेड इन न्यू इंग्लिश स्कूल. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट झालं. आता इथं आपल्याला इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट झाला हे बातमी लिहायची. हे टायटल झालं. कुठं झालं आपण लिहिणार. इथे लोणावळ्याच्या ऐवजी काय येणार, न्यू इंग्लिश स्कूल पुणे. काय असेल ते आपल्या ठिकाणाचं नाव कोणतंही टाका. त्याच्यानंतर काय झालं, इंडिपेंडन्स डे साजरा झाला. कुठे झाला, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाला. केव्हा झाला, इंडिपेंडन्स डे कधी असतो रे, 15 ऑगस्टलाच असतो. तिथं बळच तारीख लिहायची नाही चुकीची. काय काय गोष्टींना फिक्स तारीख असतात. 15 ऑगस्टला झाला. ओके. आता कसा कसा झाला, तर सकाळी 7 वाजता मुले मैदानावरती पोहोचली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फ्लॅग होस्टिंग झालं. त्याच्यानंतर काय मनोगत झाली हे थोडंसं इंग्लिशमध्ये आपण राईट करायचं. याचा सराव पण आपण घेऊयात इंग्लिशमध्ये राईट करण्याचा. परंतु तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाले असेल, रिपोर्ट कसा लिहितात हे समजलं असेल, तर तुम्ही हा रिपोर्ट ट्राय करा. इंडिपेंडन्स डे सेलिब्रेटेड इन आवर स्कूल आणि मला लिहून पाठवा. पाहूयात आपण तुम्हाला किती चांगल्या प्रकारे येतं. तत्पूर्वी जे मराठी किंवा सेमीचे विद्यार्थी असतील त्यांनी अगोदर एक मराठीमध्ये रिपोर्ट लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण आपला जर कॉन्फिडन्स मराठीमध्ये वाढला तर इंग्लिशमध्ये आपल्याला सहजरित्या कन्वर्ट करायला जमतं. तर मुलांना आशा करतो तुम्हाला हा माझा डेमो क्लास नक्की आवडला असेल. याच्यामध्ये आपण मराठी टू इंग्लिश वाक्य कशी बनवायची हे कव्हर केलं, टेन्स शिकवले, त्याचसोबत रिपोर्ट रायटिंग हा एक कंटेंट घेतलेला आहे. आता 2027 मध्ये जे बोर्ड परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, म्हणजे जे आता 9वीतून 10वीला जाणार आहेत, त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन बॅचेस चालू करतोय. याची ॲबिलिटी टेस्ट 26 एप्रिल रोजी होणार आहे. आता ॲबिलिटी टेस्ट हा खूप मोठा आणि जाड शब्द वाटतो. त्याच्यासाठी मराठीमध्ये शब्द आहे पात्रता चाचणी. म्हणजे आपल्याकडे तेवढी पात्रता आहे का 10वीमध्ये जाण्याची. आणि मी दरवर्षी चाचणी घेत असताना मुलांना सहज बोलतो, याला मी लायकी टेस्ट बोलतो. म्हणजे तुमची 10वीत बसायची लायकी आहे का. लायकी म्हणजे थोडासा वाईट शब्द वाटतोय, परंतु इट्स ओके. लायकी म्हणजे काय, तुमच्याकडे तेवढी पात्रता आहे का हे चेक केलं जातं या टेस्टच्या साह्याने. आणि ही टेस्ट 26 एप्रिल रोजी होणार आहे. आणि आपली बॅच 2 मे 2026 पासून स्टार्ट होते. इयत्ता 10वीची बॅच आहे ही. सध्या आपण इयत्ता 10वी घेतोय. जून पासून इतर वर्गांच्या बॅचेस सुद्धा चालू होतील. आणि हे आपण ऑनलाईन घ्यायचे की फुल्ली रेकॉर्डेड द्यायचे याच्याबाबत पालकांसोबत एक मीटिंग करणार आहोत आणि त्याच्यातून काही पॉईंट्स ठरवून बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये फायनल करणार आहोत. तर या ॲबिलिटी टेस्टसाठी सर्वांनी जॉईन व्हा, कारण ही मोफत आहे. मोफत आपली ॲबिलिटी, आपली लायकी समजणार आहे. तर मोफत आपली लायकी समजून घ्यायला काय हरकत आहे. बघा बाळांनो, तुम्ही हा माझा डेमो क्लास पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद. आशा आहे
की ही शिकवण्याची माझी पद्धत तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, जर तुम्हाला ही टीचिंग स्टाईल आवडली असेल तर एज्युट्रिक्स या रेकॉर्डेड क्लासेसमध्ये तुम्ही जॉईन व्हा. माझा शब्द आहे, नक्कीच तुमचा स्कोअर वाढवला जाईल. आणि मी शब्द देतो, जरी माझ्यामुळे तुमचा एक जरी मार्क वाढला तरी मी सत्कारणी लागलो. त्याच्यामुळे तुम्ही नक्की जॉईन व्हायला पाहिजे. जर काही आपल्याला क्युरीज असतील तर या नंबरवरती मला मेसेज करा, मी तुम्हाला डिटेल्स पाठवेल. तसेच आपला यूट्यूबवरती चॅनल आहे एज्युटेक्स बाय विनोद सर, याला व्हिजिट करा. आपल्या वेबसाईटला देखील व्हिजिट करा. आणि 26 एप्रिलला मात्र नक्की आपल्या ॲबिलिटी टेस्टला जॉईन व्हा. धन्यवाद.